नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याचे अर्ज कधी सुरू होणार याबद्दल भरपूर लोकांना माहिती पाहिजे होती. तर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचे पशुसंवर्धन विभागाचे सेक्रेटरी सचिव त्यांच्यानुसार 1 मे पासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. अर्ज सुरू होतील याबद्दल अद्यापही अशी कोणती शासकीय घोषणा झालेली नाही. पण 1 तारखेपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. तर तुम्ही पूर्वतयारीला लागा. तुमचे डॉक्युमेंट जमा करून घ्या, कारण मग योजनेचे अर्ज सुरू झाल्यावरती डॉक्युमेंट जमवण्यामध्येच भरपूर वेळ जातो. सर्वात मेन डॉक्युमेंट त्यामध्ये आहे तुमचा जमिनीचा सातबारा. तर तुम्हाला 1 एकराचा सातबारा गोटचा असो, तुमचा डेअरीचा असो, गाई म्हशीचा किंवा तुमचा पोल्ट्री कुक्कुटपालनाचा असो, सर्व याच्यासाठी 1 एकराचा सातबारा कंपल्सरी आहे. तर त्यामध्ये तुमचं नाव असणे गरजेचं आहे सातबाऱ्यामध्ये, स्वतः सातबारा, किंवा तुम्ही कोणाकडनं जमीन लीज वरती घेऊ शकता 5 वर्षासाठी. घरचा कुणाचा सातबारा असेल, आईचा, बाबांचा नाव, भावाचा, बहिणीचा नाव, तर तुम्ही त्यांच्याकडनं नोटराइज लीज म्हणून एक फॉर्मॅट असतो ते करून घेऊ शकता. सोबतच तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट ही शासकीय की अथवा निम शासकीय संस्थेची लागते. प्रायव्हेट या ट्रेनिंग सर्टिफिकेट यामध्ये चालणार नाही, तर तीही करून घ्या. सोबतच तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधनं तुम्ही अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल, किंवा तुमचे जे काही कोणी अधिकारी असतील पशुसंवर्धन विभागाचे, तुमचा जो दवाखाना आहे त्याच्यातले, ते सुद्धा तुम्हाला एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथनं बनवून देतील. त्यानंतर तुमचा बँक स्टेटमेंट हवा 6 महिन्याचा, सोबतच तुमचा कॅन्सल्ड चेक, ज्या खात्यामध्ये तुम्हाला सबसिडी घ्यायची आहे त्या खात्याची बँक पासबुक, त्या बँकेच्या डिटेल. त्यानंतर ही योजना लोन बेस्ड आणि स्वतःच्या स्वखर्चानेही करता येते. तर ज्या बँकेतनं तुम्ही लोन घेणार आहात त्या बँकेचा इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर तुम्ही घेऊन ठेवा, कारण तुमच्याकडे इन प्रिन्सिपल असला म्हणजे तुम्हाला ती बँक तुमचे डॉक्युमेंट आल्यावरती कर्ज देते. जर हमीपत्र तुमच्याकडे असला तर नक्कीच तुम्हाला शासकीय योजना भेटण्याचे चान्सेस हे खूप चांगल्या पटीने वाढतात. तर तेही तुम्ही बँकेतनं घेऊन घ्या योजनेचा अर्ज भरते वेळी. सोबतच तुमच्याकडे बँक जी आहे लोन घेण्याच्या वेळी DPR, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ही मागते, कारण बँकेला योजनेबद्दल भरपूर कमी माहिती असते. बँकेला त्या DPR मध्ये योजना कशी आहे, तुमचा अकाउंट कसा असेल, तुमचा खर्च कोणता कुठे राहणार, तुमचा प्रोडक्शन कसा येणार, त्याचे पैसे कसे येणार व तुम्ही बँकेचा लोन रिपेमेंट कसे करणार, यासाठी तुम्हाला DPR बनवून घ्यावा लागेल. तर ते तुम्ही बनवून घ्या. सोबतच या योजनेचे अर्ज महाडीबीटी या पोर्टलवरती सुरू होणार आहे. तर महाडीबीटी ची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू, तिथं जाऊन तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. योजनेचा अर्ज भरतेवेळी तुमचे सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे ठेवून घ्या. ही परत एकदा मी लिस्ट सांगते तुम्हाला. हे जी लिस्ट आहे या लिस्ट मध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आहेत. या व्यतिरिक्त कोणताही एकही वरचा डॉक्युमेंट लागणार नाही. ही माझी जबाबदारी किंवा हा माझा शब्द. हेच डॉक्युमेंट लागतील, याच्यापेक्षा एक कमी लागेल, पण ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. व त्यामध्ये अपत्य प्रमाणपत्र, राशन कार्ड, तुमची कास्ट सर्टिफिकेट हेही डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे. आम्हालाही खुशी होईल, तुमचाही एक चांगलासा असा सुंदर फार्म असेल, तुम्ही शेतीतून पैसा कमवाल, शेतीतच राहाल, मातीशी जोडून राहाल व आपला जो जिल्हा आहे किंवा आपला जो क्षेत्र आहे तुम्ही या क्षेत्रात मोठा कराल, अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.